ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये परळी रेल्वे स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दरोड्याचे गुन्हे घडले होते, काही चोरीचे गुन्हे घडले होते. तसेच नांदेड रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा एक दरोड्याचा गुन्हा घडला होता आणि त्यामधील आरोपी हे सिग्नल टेम्परिंग करून रेल्वे गाडी थांबल्यानंतर ते प्रवाशांची लूटमार करत होते. यामध्ये आरोपी फरार होते आणि त्यांनी कंटिन्यू हे 2-3 गुन्हे सारखे केल्यामुळे त्यांना पकडणं अत्यंत आवश्यक होतं. त्या संदर्भात आम्ही आमचे संभाजीनगर LCBचे अधिकारी तसेच आम्ही आणि आमचे SP मॅडम भोर मॅडम तसेच आमचे DYSP साहेब लोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा समांतर तपास केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण केलेलं आहे, गुप्त बातमीदारांचा सुद्धा उपयोग झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत 4 आरोपी अटक केलेले आहे. याच्यामधला एक मुख्य आरोपी आहे, तो बाहेरच्या राज्यातसुद्धा त्यांनी दरोड्याचे गुन्हे केलेले आहेत आणि त्यामध्ये तो इतर राज्यांनाही पाहिजे आहे. त्यामुळे तो मुख्य आरोपी अटक केल्यामुळे बरेचसे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत. त्यामध्ये तेलंगणा राज्य आणि आपल्याकडच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे डिटेक्ट होण्यास मदत झाली आहे.